खोपोली भागातून वर्षभरात गहाळ झालेले एकूण 50 मोबाईल हँडसेट खोपोली पोलिसांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून हस्तगत केलेत। 2023 ते 2024 या वर्षभराच्या काळात खोपोली पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळच्या 50 तक्रारी दाखल झाल्या होत्या। खोपोली पोलिसांच्या टीमने यशस्वी तपास करून गहाळ झालेले मोबाईल संबंधित मालकांना परत केले आहेत। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले। आपल्या समोर ठेवलेले हे वेगवेगळ्या कंपन्यांचे 50 मोबाईल्स आहेत। यामध्ये काही मोबाईल्स असे आहेत की जे पुण्यामध्ये ज्यांच्यामध्ये पुणे नोंद आहे आणि काही मोबाईल्स जे आहेत हे जे आपले नागरिकांच्याकडनं गहाळ झाले यात्रेमध्ये बाजारामध्ये याच्यामध्ये कुठं पडला काय झाला आणि मिळाला नाही। तरी मोबाईल जे आहेत या आमच्या खोपोलीच्या टीमनी आणि विशेषतः पोलीस कॉन्स्टेबल राठोड आणि देवकाते आणि त्यांना नियंत्रित करणारे श्री PSI बरांबळे आणि सिनियर PI राऊत यांनी हे 50 मोबाईल जे आहेत हे टेक्निकल ॲनालिसिस करून प्राप्त केलेले आहेत। खालापूरच्या इरशाळवाडीच्या दरडग्रस्तांसाठी बांधलेल्या शौचालय आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होते। मजगावच्या जुन्या कोसळलेल्या पुलावरून काही हौशी लोक मासे पकडत असल्याने आधीच कोलमडलेला हा पूल केव्हाही कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होते। प्रशासनाने या हौशी मासेमारी करणाऱ्यांना तुटलेल्या पुलावर जाण्यास बंदी घालावी अशी मागणी केली जाते। गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या चिपळूण काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष लियाक शाह यांची वर्णी लागली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शाह यांना नियुक्तीपत्र प्रदान केलंय। इयत्ता 6वीच्या पुस्तकातील संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये पंथ निरपेक्ष शब्दाऐवजी मूळचा धर्मनिरपेक्ष हा शब्द छापावा या मागणीसाठी देवगड तालुका बौद्धजन सेवा समिती आणि वंचिततर्फे तहसीलदारांना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांसाठी निवेदन देण्यात आले। देवगड नगरपंचायत परिसरात डंपिंग केलेला कचरा पावसामुळे कुजू लागल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। नगरपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून केली जाते। खेडच्या वेरळ गावातून 2,11,000 रुपये किमतीच्या बांधकाम साहित्याची चोरी झाल्याची तक्रार खेड पोलिसात दाखल झाली आहे। 2 वर्षापूर्वी सुपरवायझरनेच ही चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले। याबाबत अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।